नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा स्टॉक्सबद्दल बोलणार आहोत जे 28 फेब्रुवारी 2025 पासून म्हणजे परवापासून NSEच्या F&O सेगमेंटमध्ये ॲड होणार आहे आणि जे NSEच्या F&O सेगमेंटमधून बाहेर होणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले असे स्टॉक्स बघूया जे 28 फेब्रुवारी 2025 पासून NSEच्या F&O सेगमेंटमध्ये ॲड होणार आहे. तर या लिस्टमध्ये सगळ्यात पहिलं नाव आहे अमरा राजा एनर्जी अँड मोबिलिटी लिमिटेडचे आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 32.86%, FISची होल्डिंग आहे 21.82%, DISची होल्डिंग आहे 14.81% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 30.52% आणि ही कंपनी 28 फेब्रुवारी 2025 पासून NSEच्या F&O सेगमेंटमध्ये ॲड होणार आहे. चला आता बोलूया IIFL फायनान्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 24.90%, FISची होल्डिंग आहे 27.78%, DISची होल्डिंग आहे 4.50% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 42.84%. आणि मित्रांनो, ही कंपनी NSEच्या F&O सेगमेंटमध्ये ॲड होणार आहे 28 फेब्रुवारी 2025 पासून. चला आता बोलूया पतंजली फूड्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.48%, FISची होल्डिंग आहे 13.32%, DISची होल्डिंग आहे 6.28% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 10.92% आणि ही कंपनीसुद्धा NSEच्या F&O सेगमेंटमध्ये ॲड होणार आहे 28 फेब्रुवारी 2025 पासून. चला आता बोलूया टिटागढ रेल सिस्टम्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, प्रमोटर्सची या कंपनीमध्ये होल्डिंग आहे 40.46%, FISची होल्डिंग आहे 13.67%, DISची होल्डिंग आहे 15.01% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 30.86% आणि ही कंपनीसुद्धा NSEच्या F&O सेगमेंटमध्ये ॲड होणार आहे 28 फेब्रुवारी 2025 पासून. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.22%, FISची होल्डिंग आहे 3.10%, DISची होल्डिंग आहे 3.06% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 38.61% आणि ही कंपनीसुद्धा NSEच्या F&O सेगमेंटमध्ये ॲड होणार आहे 28 फेब्रुवारी म्हणजे परवापासून. चला आता बोलूया इरिडाबद्दल, म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 75%, FISची होल्डिंग आहे 1.85%, DISची होल्डिंग आहे 0.63% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 22.51% आणि ही कंपनीसुद्धा NSEच्या F&O सेगमेंटमध्ये ॲड होणार आहे 28 फेब्रुवारी 2025 पासून. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण जे 6 स्टॉक्स बघितले ते NSEच्या F&O सेगमेंटमध्ये ॲड होणार आहे असे स्टॉक्स आपण बघितले आणि हे स्टॉक्स ॲड होणार आहे NSEच्या F&O सेगमेंटमध्ये 28 फेब्रुवारी 2025 पासून. आणि मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला विसरलो की मित्रांनो, जी कंपनी NSEच्या F&O सेगमेंटमध्ये ॲड होत असते तिचे पुढे जाऊन चान्सेस असते की ती कंपनी निफ्टी 50मध्ये पुढे जाऊन ॲड होऊ शकते. तर मित्रांनो, चला आता आपण 16 असे स्टॉक्स बघणार आहोत जे 28 फेब्रुवारी 2025 पासून NSEच्या F&O सेगमेंटमधून बाहेर होणार आहे. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये सगळ्यात पहिलं नाव आहे एंटरटेनमेंट अँड मीडिया सेक्टरची कंपनी PVR आयनॉक्सचे, नंतर आहे सन TV नेटवर्कचे, नंतर आहे बेवरेजेस सेक्टरची कंपनी युनायटेड ब्रेवरीजची, नंतर आहे फार्मास्युटिकल्स अँड हेल्थकेअर सेक्टरची कंपनी ॲबॉट
इंडिया, नंतर आहे IPCA लॅबोरेटरीज, नंतर आहे डॉक्टर लाल पॅथ लॅब्स, नंतर आहे मेट्रोपॉलिस हेल्थकेअर, नंतर आहे केमिकल्स अँड फर्टिलायझर्स सेक्टर्सच्या कंपन्या, गुजरात नर्मदा व्हॅली फर्टिलायझर्स अँड केमिकल्स, नंतर आहे कोरोमंडल इंटरनॅशनल, नंतर आहे नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल, नंतर आहे फुटवेअर सेक्टरची कंपनी बाटा इंडिया, नंतर आहे फायनान्शियल अँड बँकिंग सेक्टरच्या कंपन्या कॅनफिन होम्स आणि सिटी युनियन बँक, नंतर आहे ई कॉमर्स अँड टेक्नॉलॉजी सेक्टरची कंपनी इंडिया मार्ट इंटरमेश, नंतर आहे गॅस अँड युटिलिटीज सेक्टरची कंपनी गुजरात गॅस, नंतर आहे स्पेशालिटी केमिकल्स सेक्टरची कंपनी अतुल. तर मित्रांनो, या होत्या त्या 16 कंपन्या ज्या NSEच्या F&O सेगमेंटमधून बाहेर होणार आहे. कधीपासून? 28 फेब्रुवारी 2025 पासून. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये 6 असे स्टॉक्स बघितले जे NSEच्या F&O सेगमेंटमध्ये ॲड होणार आहे आणि 16 स्टॉक्स असे बघितले जे NSEच्या F&O सेगमेंटमधून बाहेर होणार आहे. आणि हे मित्रांनो सगळेचे सगळे चेंजेस होणार आहे 28 फेब्रुवारी 2025 पासून. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.